फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथं आमचं चालू आहे भांडण. भांडण कशावरून चालू आहे माहिती आहे का? कशावरून सांग पटकन पटकन सांग. नाही माहित? मग का भांडणं करत्या? आणि तुमच्या घरात पण असं भांडण होत असं नाही. कट करणार मी आता. भांडण करते म्हणलं कट नाही करणार. नाही आठवणी वाली मी अभी नाही नाही भांडण करून नाही. ही मॅडम इकडे येऊन बसली. नेमकी कशावरून भांडण चालू आहे तुमचं? काहीच नाही झालं. कॅमेरा चालू झाल्यावर लगेच रिॲक्शन बदला त्या ना. सांग पटकन सांग. मॅडम बसले आता होमवर्क करायला. हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि नवीन ब्लॉग असा आहे, तर मिसळ पावचा ब्लॉग आहे. आणि दादू आणि मी शूट करणार आहे. आणि ना माझे मिस्टर फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू असल्या का तरच ब्लॉग शूट करायला. आणि खूप फ्रेंड्सच्या पण कमेंट्स आल्या होत्या. म्हणले काळे साहेब तर काय आता व्हिडिओ शूट करत नाही. तर आता सुरेखाला म्हटलं चला आपण मिसळ पावचा आज बेत बनवू. आणि मस्त छानपैकी आज आहे ना आपण आपल्या फ्रेंड्सला आहे ना रेसिपी करून दाखवू मिसळ पावची. गावरान तडका कोल्हापुरी मिसळ आहे ना आपली, आहे ना? तर आता सुरेखाची चालू आहे इकडे तयारी. काय काय तयारी केलं तुम्हाला दाखवतो. आणि थोडं माझ्या चेहऱ्यावरती ट्रेस दिसत असेल तुम्हाला. कामाचा लोड जास्त आहे त्याच्यामुळे माझा चेहरा जरा असा सुकलेला सारखं आहे. आणि डायटिंग पण करतो मी सध्या. 5-6 किलो वजन पण मी वेट लॉस केलेलं आहे. खूप वेट वाढलं होतं, 80 किलो झालं होतं. त्याच्यामुळे म्हटलं त्याला थोडं कमी करत चला. पण माझं वजन दिसून येत नाही हाईट असल्यामुळे. तुम्ही होऊन दिलं तर खरं ना बाई. होऊन दिलं तर खरं ना. सारखं एक ग्रॅम सारखं माझं कमी करू राहिली तू वेट. हो ना, आता तेच झाले सध्या. खरं खाण्याचं पचनच होऊन द्यायला बायको. तर आता सुरेखाने कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. इकडे खोबरं आहे ना तेलामध्ये घेतलं, फ्राय करून घेतली. टोमॅटो मी नवीनच बघितला. टोमॅटो आहे ना एकदम जाळीवरती ठेवली आणि डायरेक्ट भाजून घ्यायचे का? भाजून घेणार त्याला. बापरे, नवीन बघितलं काय? कुठे काय? काहीच नाही बघितलं. भाजून घेतलं त्याच्या आंबट. माझं वेट कमी झालं. सुरेखाचं वाढत चाललेलं आहे वेट. असं टोमॅटो भाजून घेतलं का पित्त होत नाही. सुरेखा म्हणते माझ्या चेहऱ्यावरती खूप ग्लो आहे. माझ्या नाही, तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्याला ग्लोज गेलाय. बापरे. आणि आले आमचे पुत्र आलेले पुत्र. आणि आमचे साहेब ओ साहेब कच्चा नका धुवेल नाही थांब धुवून काय. आणि आता ते कच्ची मच्छी खात, त्यांना कच्चे पदार्थ खायचे. ते पाण्यात कुठं होतो दादू. आणि दादूने आता थोडस ना रॉंग केलेलं आहे. ओके आता आहे ना सर्व फ्राय वगैरे झालेले. कांदा फ्राय करून झालेला आहे. ते आलं. आमची अनुबाई आज रुसलेली. अनुबाई म्हटलं मी काय येणार नाही शूट करून लागायला. आणि सुरेखा पण आता थोडीशी आहे ना विसरबळपणा करते. शूट वगैरे करत नाही. मी शूट केलं तरच सुरेखा शूट करते. मला वेळच नसतो तुम्हाला. हो ना, खूप काम आहे. काम काय झाले काय माहिती, तब्येतच बघा. मी जेव्हापासून बिग बॉस मध्ये गेलो तेव्हापासून शूटच केलं नाही ना तुम्ही. बिग बॉस मध्ये गेलेला. बिग बॉस मध्ये रोज जाते. रोज एलिमिनेशन झालं तेव्हा मी बाहेर आलो तेव्हा शूट करून राहिले मी. तुमचं एलिमिनेशन तुमचं कोणतरी आवडतं गेला असेल बिग बॉस मधलं. रोज बिग बॉस पाहते हे. माझं आवडतं आहे ना सागर कारंडे. त्याच्यामुळे सागर कारंडे फॉलो करतो मी त्यांना खूप. मी नाही बघत बिग बॉस. शक्य थोडं बघत जा, तुला आयडिया येऊन जाईल. बिग बॉस बघणारे 2 मेंबर अनुष्का आणि तिचे पप्पा. नाही आम्हाला आवडतं बिग ते बॉस. रोज बिग बॉस मध्ये जाऊन यायचे फिरून. मग राखी सावंत पण आलेले तिथं. त्याच्यामुळे पाहते काय तुम्ही? नाही त्याच्यामुळे नाही बघत. सागर कारंडेला फॉलो करतो. नाही मॅच वगैरे काही नाही आमचा. आता बघा काय मुलगा आहे आमचा, नुसती मॅच. आणि चक्क वांग्याला जसं आपण भरीत करतो ना तसं सुरेखाने एकदम टोमॅटो आहे ना खाऊन भारी लागतं. खूप छान टेस्ट आहे. तुम्हाला खरं सांगू का, अशी जर टोमॅटोची भाजी केली ना चटणी एवढी टेस्टी लागते भाजून. मस्त पैकी छान पैकी. मग ती पण सुरेखाने घरच्या घरी मोड उगवलेली तिला. उगवले हा मग 3 दिवस नाही का ठेवले होते तू? मोड उगवता का? मोड आणले. मोड आणले जातात ना, उगवतात आणले जातात. शेतीत उगवत ते. भाषा आहे आमची, आता काय करणार आहे. गावठी भाषा समजून घ्या.
मोठ शेतीत उगावते बायको मुंबईची त्याच्यामुळे तिला काय माझी भाषा मुंबईची कळत नाही नाही. मी बी भाषा नगरची आहे ना शाही नगरीत दिसते मग नगरीची मी. नगरी आहे, सुरेखा नगरी. आज सुरेखा आता लग्नाला वगैरे जाऊन आली मामाच्या मुलाच्या. 2-4 दिवस खूप आयुष करून आलेली मस्त. 2-4 दिवस आयुष केली पण 10 दिवस झाले आहेत तब्येतच बरी नाही. तब्येत खूप चांगली आहे. काही नाही ती वरून दिसते तुम्हाला. चांगली तब्येत आहे पण तू उगाच नाव ठेवून राहिली तब्येतीला. एवढी स्ट्रॉंग तब्येत आहे का मग कोणाची तरी? बरोबर तुमचं. मस्त पैकी गाल वगैरे वर आलेली छान छान पैकी. तुम्हाला काही सांगितलं तुम्हाला काही समजलं मग एवढी नाही. छान तब्येत आहे आणि परत म्हणते मला बरं नाही वाटत. मला खरंच बरं नाही वाटत. तुम्हाला असं वाटतं नाटकच करते. फ्रेंड्स पण म्हणते बघा एवढी गुटगुटीत बायको तरी म्हणते माझं दुखत आहे. नाही आता सध्या माझ्या इथंच मला म्हणू शकता तू काळे साहेबांची तब्येत खूप कमी झाली असं friends तब्येत म्हणतात. कमी झाली म्हणजे आजारी पडत नाही असं काही नाही. तब्येत कमी असली म्हणजे आजारी पडतात असं काही नाही. आमच्यासारखे तब्येतवाले बी आजारी पडतात एवढं समजून घ्या तुम्ही. बरोबर आहे. तर आता इकडं सूर्यकांनी मटकी परतून घेतलेली. इकडं मसाले आता गरम मसाले परतून घेतलेले आहे. वाटलेला मसाला आता मिसळ मसाला टाकलेला आहे वरून. आणि थोडे आपले गरम मसाले पण टाकलेले आहेत. किचन किंग वगैरे टाकलेले आहेत. गावाकडचा मसाला किचन किंग त्याशिवाय चव नाही येत. मटकी मस्त छान परतून घेतलेली. पण आता मटकी करता करता सूर्यकांच्या अंगावर उडलेले तेल उडवलं ना अंगावर थोडं. अंगावर नाही डायरेक्ट डायरेक्ट डोळ्याच्या पापणीजवळ उडवलेलं आहे. त्यामुळे सूर्यका गेली शॉकमध्ये सध्या. बोलूच नाही वाटत मला. मग शॉकमध्ये नाही का? फ्रेश आहे का? नाही, आता म्हणलं असं जा बाबा तर वाटतं एवढाला मी घेतो करून. तर छान पैकी आता आहे ना मटकी वगैरे परतून घेतलेली. कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी ॲड करायचं ना. खूप छान आहे. थोडीशी गावरान कोथिंबीर टाकाव. गावरान नाही म्हणता याचं हायब्रिडच दिसते. मस्त छान आता आहे ना मिश्रण झालेलं आहे. परतलेला पण छान मसाला. अर्धा गावरान अर्ध्या हायब्रिड तुम्ही पण कशाचे मला डायलॉग मारते काय बायको आहे राहू. तर आता याच्यामध्ये आता पाणी ॲड करू आपण थोडंसं. तरी खूप छान आलेली. आज टाईम आज एवढी करायची सकाळचं काम झालं. तर आता एकदम छानपैकी तरी आलेली मिसळ ना. वाव खूप छान बनवलेली मिसळ. सुरेखाची कमाल आणि बायकोची धमाल. क्या छान मिसळ भाऊ बनाय मिसळ. इधर पाव की गड्डी देखो. पाव तर पाव आणले मस्त 4 डझन पाव. बस एवढी मिसळ मस्त झालेली घट्ट 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 घट्टच होणार मग ती शिजून. मस्त छान थोडंसं. पावाची साईज बारीक होत पावाची साईज बारीक झाली माणसाची साईज मोठी होत झाली असं वाटतंय. त्यातल्या त्यात आमच्या सुरेखाची साईज थोडी मोठी होत चालली. असं मी नाही म्हणत. जेमिनी my wife is नाही जमिनीला विचारायचं ना. म्हणलं मेरी वाईफ आहे थोडी फॅट हो राहिली. जमिनी म्हणली नक्की जमिनीत तुमच्यापेक्षा नका बोलू. फॅट. जमिनीत बोला तुम्ही. मग जमिनीत बोला जमिनीत नका बोलू. झाले पप्पा. लय खास झाली बेटा. इकडं काय गं? एक नंबर एकदम कोल्हापुरी बेटा. वाढतं तसं पण तू वाढली नाही वगैरे. जास्तच्या हाताने घ्यायचं बाई. कसं लावायचं? गद्दारी करताय तू, चीटिंग करताय तू.